हॅलो गुड मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर आता ही सकाळची वेळ आहे आणि आम्ही नाश्त्याची तयारी इथं आमची चालू आहे. आणि मिरू बघा आमची कशी तोंडात बोट घालून बसले, अंगठा घालून. किती पण झोप काढली तरी पण तोंडातनं तो अंगठा काय बाजूला होत नाही. आपल्याच नादात मान हलवत इथं बसलेली आहे बिचारी कट्ट्यावर. तर आता मी इथं गबस तर मी इथं आता भात फोडणी घालत आहे, कारण भात रात्री खूप राहिला होता. मग काजलला म्हटलं नाश्ता दुसरा काही पण करण्यापेक्षा आपण भात फोडणी घालूया म्हटलं. आणि कसं पण आज आम्ही दिवसभर आत्याकडे जाणार होतो. तर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे काही नव्हतं, तिकडंच आत्याने बोलवलं होतं जेवायला. तर म्हटलं नाश्त्याला आपण भात फोडणी घालूया, म्हणजे भात पण मात्र होणार नाही आणि आपलं हे पण होऊन जाईल, नाश्ता पण होऊन जाईल. तर भात फोडणी घालण्यासाठी इथं मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं होतं. आणि तर भात फोडणी घालते आणि आम्ही मग नाश्ता करून घेतो. तर आज दिवसभराचं काय प्लॅनिंग आहे अजून तरी काही ठरलेलं नाही आहे, पण बघू अचानक काहीतरी ठरेल तर. आणि मग बाहेर जाऊ आम्ही. आणि उद्या रविवार आहे तर उद्या कुठेही जाणार नाही, आम्ही घरातच असणार आहे, कारण सुमित असणार आहे घरात. परत दिवसभर बाहेर फिरायचं, गाडीवरनं फिरून त्याला त्रास होतो. त्यामुळे ते रविवारचं काजल कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन नसतो तिचा. त्यामुळं तर उद्या तर आम्ही घरातच असणार आहे. मग म्हटलं आज आपण जाऊन येऊया आत्याकडे, तिची पण भेट होईल. तशी पण झालीच होती तरी पण म्हटलं एक फेरी मारून येऊया म्हटलं. तर तिथं पटापट भात फोडणी घालते आणि मग आम्ही नाश्ता करतो आणि मग तिकडे जातो. रामपूरमध्ये असताना खूप काही असं ठरलेलं असतं की इकडं फिरायला जायचं, तिकडं फिरायला जायचं. पण इथं आल्यावर असं वाटतं की कुठेही जाऊ नये, गप निवांत घरात बसावं, शांत बसावं. कारण कसं असते की आमच्या घरात तिथं जेवढी कामं असतात तशी इथं काही कामं नसतात. कारण तिथं आमचा बिझनेस आहे म्हटल्यावर तेवढी कामं असणारच, पण इथं तसं काय नाही. त्यामुळं सगळा टाईम असा निवांत असा असतो. पण तरीही असं त्रास होतो की निवांत आपण बसलो आहे, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. कारण आपण रोज कामात असणारी माणसं असलो आणि असं कधी तर एवढा आपल्याला आराम मिळाला तर ते जरासं चुकल्यासारखं होतं. अक्षरशः इथं आल्यानंतर ना माझे 2 दिवस पाय दुखत होते, कारण बसून पाय दुखत होते. कारण कायम माझ्या पायाला भिंगरी लावलेली असते, अशी माझी कामं चालू असतात. तर चालायचं आपल्याला कधी तर अशी थोडीशी विश्रांती पण घ्यायला पाहिजे. आणि काजलबरोबर गप्पा मारत मी इथं भात फोडणी घालत होते. तर तिच्या आणि माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत, खूप म्हणजे खूप आठवणी आहेत. नेहमी ती आणि मी सोबत असायचो 5वीपर्यंत तर होतो. 5वी नंतरनं मी 6वीला गेले निप्पाणीला शाळेला. त्यामुळं तेव्हा तिची आणि माझी ताटातूट झाली. त्यानंतर तरी पण आम्ही भेटतच होतो कधी ना कधी तर आधीमध्ये असं. तर तेवढीच. पण त्याआधी शाळेला एकत्र जाणं, परत शाळेत एकत्र असणं, भरपूर आम्ही एन्जॉय केलं. ती माझ्याकडे जेव्हा आमच्या घरी सुट्टीला यायची तेव्हा तर एवढं आम्ही फिरायचो. लक्ष्मीपुरीत जांभळं आणायला जायचं, परत हॉटेलकडं जायचं. तेव्हा म्हणजे माझ्या घरी पण माहेरचं पण माझं हॉटेलच होतं, माझ्या पप्पांचं काकांचं वगैरे. तर तिकडं हॉटेलला जायचं, तिकडं नाश्ता करून यायचं, काही ना काही तर खायला आणायला जायचं, सारखं फिरत बसायचं. आणि तिच्या आणि माझ्या एवढं कुणीही खेळलं नसेल मला वाटते, असं मला वाटते. एवढं मी खेळण्याने खेळलेलो आहे की बापरे, भरपूर. मी एका माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी बेडरूम क्लिनिंगसाठी काढलं होतं, डीप क्लिनिंगसाठी, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रॅक दाखवला होता. तर त्या रॅकवर भांडी मांडायची, अशी खूप आम्ही खेळत होतो. तर त्या सगळ्या आठवणी इथं आल्यानंतर जाग्या होतात. तर असं चालू असतं दिवसभर, आठवणी काढणं, परत कधी पण येतं, कधी हसू पण येतं आपल्याच. जर कोल्हापूरची कोणी व्ह्यूवर्स माझे ब्लॉग बघत असाल
तर मला नक्की सांगा अशी कुठली म्हणजे छान जागा आहे जिथे फिरायला मस्त जायला मिळेल मला. कारण मी लहान असतानाच निपाणीला जाऊन राहिलं, त्यामुळे जास्तीत जास्त मला असं माहिती नाही आहे कोल्हापूरमध्ये काय आहे फिरायला काय नाही. तर जर माझी कोणी व्ह्यूवर्स असाल कोल्हापूरचे तर मला नक्की कमेंट करून सांगा की अशी कोणती म्हणजे मीराला वगैरे घेऊन जाण्यासारखी जागा आहे छान फिरण्यासाठी वगैरे. तर हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही ब्लॉग माझी कुठून बघताय हे पण मला कमेंट करून सांगा, कारण मी कुठंपर्यंत पोचले हे मला बघायचं आहे. तर त्यासाठी मी असं सांगत आहे तुम्हाला. तुला पैसे घेणार मला माहित नाही मेन म्हणजे, आणि माझे स्ट्रेटच आहे ती केस आणि स्ट्रेटनिंग कशाला करायचं झाड वाटतं म्हणजे असं स्मूथनिंग म्हणती ग. स्मूथनिंग तू केलीस तर खरं असं काय वेगळं हेअरस्टाईल करायला येत नाही मम्मी माझ्या केली खूप माहिती आहे तुला. असं नुसतं स्ट्रेटच लागत की ग त्याला काय तर नाही माहिती माझ्या काय काय बहिण्या वगैरे घालत्या बाई. मम्मी मम्मी जायच दिवस कसं लगेच फास्ट येतात बघ की. बघ की. हा फोन केलं. हा या हॅलो आवड नवीन होतं ग लेकच आपटलेला. आता इथे रात्री नाश्ता करून म्हणाला रात फोडणी टाकल्या. होय आंघोळी आता झाल्या. काय पसारा सगळा पडला. सगळं वरण झाड झालो खालीपर्यंत. वरची झाड झाली भांडी सगळी झाल्या. करतो म्हणले, म्हणलं तर काय करूया. कर म्हणलं, भात तो वाया जाणार. येतो ठेव. नाही तरी मगाशी चहा बिस्किट खाल्लेले, चपाती भाजी मी खाल्लेली, तिनं मिरून धपाटा खाल्लेला, त्यामुळं थांबलो. येतो थोड्या वेळात तसं येतो. चला आवरून ड्रेस ते घालून बसलोय. सोड ठेवू का. चला हॅलो गुड मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर आज 2 दिवसानंतरनं आज मी असं समोरनं व्हिडिओ करत आहे. रोज तुम्हाला असेच रफ व्हिडिओ बघायला मिळत आहेत. तर म्हटलं आज आपण समोरनं बोलावं आपल्या व्ह्यूवर्ससाठी. तर आता आमची सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. आता नाश्ता करणार आणि आम्ही जाणार आहे आत्याकडे, आत्याच्या घरी. तर इथंच आहे जवळ तिचं घर, तर तिच्या घरी जाणार आहे. आता सगळ्याचा नाश्ता वगैरे सगळं आमचं झाला. तर चला आता आपण जाऊया तिकडे. या साईडला या साईडला बघताय ग. चला घरी जायचं. चल गाडीवर चल 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 घरी जायचं. चल चल गाडीवर बस. चल हा चला. किल्ली कुठे आहे गाडीची आपल्या? किल्ली कुठे आहे? आणि तिला न्यायचं नाही. तिला चल म्हण. तिला बोलव. चल तिला चल म्हणा. इथं आहे. तिला इथं आहे. तिला चल म्हणा. अरे इथं आहे रे. कसं बघ मज्जा बघ त्याची. चल म्हणायचं. चल बाहेर चल. कंटाळलं ग. अव्वा कुठे गेली फुटबॉल घेऊन? हे आहे माझ्या आत्याचं घर. मी लहान असताना तर इथं सुट्टीला यायची. जेव्हा आपल्या शाळेला सुट्टी वगैरे पडते तेव्हा तर इथं यायची सुट्टीला. छान वाटायचं, मस्त करमायचं. काय झालं का पप्पू? सगळ्यांनी चहा तयार आहे. एवढे जाऊनच की बाहेर हॅलो. ओ सॉरी. तर आता आम्ही आलो पप्पूकडनं, आत्याकडनं.
सगळे 2-2 शब्द ऐकायला मिळत असतील तुम्हाला. आणि आल्याबरोबर गवारी वगैरे निवडली, स्वयंपाकाची तयारी आम्ही करत होतो. तेवढ्यात एका मैत्रिणीला फोन लावला. दोघींना पण आठवण आली आमच्या दोघींची शाळेतली मैत्रीण. होय आणलेले कुठे ठेवलेस? तिथं आत आहे. आणि फोन लावला आणि तिला दिले इचलकरंजीला. तिला सहज आम्ही फोन लावला आणि ती पण आहे कोल्हापुरातच, तर तिला आता भेटायला जाणार आहे. तर तिची पण म्हणजे तिला पण मी दाखवते. आमची फ्रेंड म्हणजे मी 5वीपर्यंत होते तर कोल्हापुरात राहायला. तर 5वीपर्यंत आम्ही तिघी आणि अजून 2 जणी असं आम्ही 5 जणींचा ग्रुप होता. तर त्यातली एकटी तर आता भेटणार आहे नशिबानं, योगानं भेटणार आहे. तर एवढा आनंद झाला बापरे काय सांगायलाच नको. तर चला आम्ही आता तिथे गेल्यानंतर ना मी तुम्हाला भेटते. ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी. सेम माझी मैत्रीण लहान असताना अशीच होती आणि ती आणि मी अशीच खेळायचं. अगदी एवढ्या असल्यापासून आमची मैत्री होती आणि अजून पण आहे आणि इथून पुढं पण राहणार. तर एक छोटासा त्यांचा क्लिप घेतला. तिचा घेण्यापेक्षा म्हणलं ह्यांचा घेतलेला बरा. आणि त्या ज्या बाजूला बसलेल्या आहेत त्या माझ्या मैत्रिणीच्या काकी आहेत, चाची आहेत तिच्या. तर एवढी आमची खास मैत्री. म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील आम्ही दोघी एकत्रच असायचं, शाळेत तर एकत्र असायचंच. तर ही आहे ती माझी मैत्रीण रिजवाना. तर त्यांच्या घरी आम्ही आलो होतो भेटायला. सहज तिला फोन केला आणि ती म्हटली की मी आहे कोल्हापूरमध्ये. तर मग आम्ही गेलो. तर त्यांच्याच घरी जेवण वगैरे झालं. तिने जेवण केलं होतं. तर तिथनं जेवण वगैरे बाहेर पडलं आणि इथं बघा मीराला खूप झोप आली. रात्रीचे 10 वाजले होते, वेळ झाला होता खूप. आणि इथं आम्ही आता पान खायला थांबलोय. तर या सगळेजण पान खायला. तर कसा होता आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.